चेअरमन सगळे माझे कुटुंबीय, इथे उपस्थित असलेले, खास माझ्यासाठी उपस्थित असलेले सुराळ्याचे माझे घनिष्ठ मित्र राजू भाऊ आहेर, आमचे कौटुंबिक मित्र सी.के. पवार साहेब, आम्हाला नेहमी सहकार्य करणारे पवार साहेब, आणि सगळ्यात महत्त्वाच्या ज्या तुम्ही या आज कार्यक्रमाच्या उत्सव मूर्ती आहात, अशा माझ्या सगळ्या बहिणी, सगळ्या आशाताई आणि अंगणवाडी सेविका, ज्यांच्यासाठी खास इथे आपण जमलेलो आहोत. गेली कित्येक वर्ष मी आरोग्य क्षेत्रावर लिहितोय, बोलतोय, बाकी सामाजिक वैचारिक क्षेत्रामध्ये माझा वावर आहे कित्येक वर्ष. जेव्हा अभय बंग हे माझे घनिष्ठ मित्र आहेत, ज्यांच्या संकल्पनेतून ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ असिस्टंट ही संकल्पना पुढे आली, तिचं जेव्हा फ्रेमिंग चालू होतं महाराष्ट्र सरकारसाठी, त्या कमिटीमध्येही मी तेव्हा सक्रिय होतो. म्हणून पण एक विचार मनात आला, गेली काही दिवस म्हटलं की आपण थोडंसं आता बाहेर पडलं पाहिजे, आणि त्याच्यातून आरोग्य वारी ही संकल्पना पुढे आली. हे करत असताना प्रत्येक गावामध्ये मी जे लिहित होतो किंवा जे मी ऐकत होतो ते डोळ्यांनी बघितलं, आणि तो फॅक्ट असा आहे की आज महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचा भार हा कृष्णाने जसा करंगळीवरती गोवर्धन उचलला, तसा एका करंगळीवरती सगळ्या माझ्या या बहिणींनी, आशाताईंनी आणि अंगणवाडी सेविकांनी करंगळीवरती हा गोवर्धन पर्वत उचललेला आहे. हे मी डोळ्यांनी बघितलं, मी हे अनुभवलं. आणि एक विचार मनात आला की तुम्हाला माहिती असेल नसेल माहित नाही की माझी सख्खी बहीण आहे एक, डॉक्टर अंजली. ती असते ऑस्ट्रेलियामध्ये. ती वर्षातून येते एक 8-10 दिवस कशी तरी येते. त्याच्यातही तिच्या नवऱ्याचे फोन असतात. म्हणजे ती ऑस्ट्रेलियाला असली तरी भारतीय संस्कृतीमध्ये तिलाही नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते, आणि 8-10 दिवस तो फोन केला की तो परत जातो. तो कधीतरी 1-2 दिवस येऊन जातो. तर माझी बहीण तर काही भारतात नाहीये, पण ह्या आरोग्य वारीमध्ये फिरत असताना मला हे दिसलं की माझ्या बहिणी आहेत, त्यांना मी काळजी करत नाहीये. आणि म्हणून या बहिणींना मला मनात आलं की या बहिणींना, याच मला आता माझ्या बहिणी बनवायच्या आहे, यांचाच मला भाऊ बनायचं आहे. म्हणून पगारताई, तुमचं भाषण, तुमचं जे गाणं असू द्या, हा भाऊ आमचे फेसबुकचे फॉलोअर्स अख्ख्या जगामध्ये आहेत. तुम्हाला मी सांगतो, हे तुझं माझ्या बहिणीचं गाणं आहे ना, हे अख्ख्या जगात मी पोहोचवेल. आज या फेसबुक लाईव्ह सुरू आहे, सगळं जग बघतंय, अख्खा देश नाही अख्खा जग हा समारंभ आपला बघतोय. हा स्त्री शक्तीचा हुंकार आहे. हा फक्त ह्या जे तुम्ही जिजाऊ सावित्रींचा सन्मान जसा झाला तसा हा तुमचा सगळ्यांचा सन्मान आहे. या म्हणजे मला वाटलं की आमचा एक प्लॅन होता की म्हटलं की माझे घरातले सदस्य म्हटले की आपण रक्षाबंधन, म्हटलं रक्षाबंधन खूप लांब आहे, रक्षाबंधनला परत भेटू ना, परत काहीतरी निमित्त काढू. पण या बहिणींना मला त्यांचं कौतुक करायचं आहे. मला त्याच्यासाठी आज मी तुम्हाला बोलवलंय, आणि मला खूप आनंद होतोय. बघा आता म्हणजे जवळपास आपल्याला खुर्च्या कमी पडतायत. एक लक्षात घ्या, तुमच्यासारखं घरदार सगळं आज सोडून रविवारचा दिवस आहे, मला माहिती एकच दिवस मिळतो. घरामध्ये बऱ्याचदा तुमच्या सगळ्यात घरात सासूशी नवऱ्याशी वाद झाले असतील, एकच दिवस मिळतो. कुठे चालली आज पण तू तोंड घेऊन, म्हणून बरोबर आहे की नाही. रोज तर ते फिरतच असते गावभर, सगळ्या गावचं बघते, पण घरात बघ ना, हे शिव्या पडतात की नाही ताई? पडतात ना, सगळं माहितीये मला, भावाला सगळं कळत असतं. तर तरीही तुम्ही इथे आलात. एक लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती, हे भेटवस्तू आणि या सगळ्यात गोष्टी आहेतच समजा, किंवा तुम्ही आपण जी, पण सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहे तुम्ही मला दिलेला वेळ. एक म्हण इंग्लिशमध्ये, द मोस्ट प्रेशियस थिंग दॅट यू कॅन गिव्ह टू समवन इज टाइम. ही जी वेळ तुम्ही आज दिली आहे ना, ऊन म्हणजे हे मांडव जरी असलं तरी त्याच्यामध्ये थोडंफार ऊन लागतंय माझ्या बहिणींना. हे बघा, हे ताई बसली आहे पण तिला काही हल्ली नाही ती जागेवरून उन्हामध्ये. मला वाटतं हे जे प्रेम आणि हे जी वेळ तुम्ही मला दिलीये, ह्याची किंमत, हे ऋण मी ह्या जन्मात फेडू शकणार नाही. या ऋणात मी राहील, अर्थात मी जितकं फेडता येईल तितकं मी फेडेल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे बऱ्याच गावांमध्ये आता एक आरोग्य वारी नावाचं संकल्पना आपण सुरू केली आहे. ती आरोग्य वारीचं एक तुम्हाला थोडक्यात सांगतो, जास्त वेळ घेत नाही, कारण आपण जेवण आपली वाट बघतोय. खरं तर महाशिवरात्रीला हा कार्यक्रम करायचा होता, महिला दिनाला, पण मी म्हंटल नाही,
माझ्या बहिणी येतील आणि मी फक्त काय साबुदाण्याची खिचडीवर त्यांची बोलवण करू काय? म्हटलं नाही, मला माझ्या बहिणींचा चांगला सन्मान करायचा म्हणून हा दिवस आम्ही चेंज केला. तर आपल्याला जेवण करायचंय, मला माहिती आहे भूक लागलेली आहे आणि तुम्हाला, मला नाही वाटत बाबा असं कधी रोज आपल्यालाच बनवून घालावं लागतं का? कधी होतं का असं कोणी घरात आलं, पाहुणे आले तरी ते काय म्हणतात, काय केलंय जेवायला, नवरा काय विचारतो? असं कधीच होत नाही. बाईच्या आयुष्यात असं कधीच होत नाही की तिला कोणीतरी खाऊ घातलंय बनवून, असं मला नाही वाटत कधी होत असेल. आजही सगळे शेवटीच जेवत असाल ना, आधी नवऱ्याला खाऊ घालायचं, मुलाला खाऊ घालायचं, मुलीला खाऊ घालायचं, कोणी पाहुणा येतो का बघायचं, मग जेवायचं. 2:30, 3, 3:30 त्याचा काही लाग नाही. असं करू नका. त्याच्यामुळेच आपण आज हा कार्यक्रम केलेला आहे. तर आरोग्य वारीच्या माध्यमातून आम्ही वैजापूरच्या 266 गावांमध्ये मी स्वतः दर 3-4 दिवशी फक्त आरोग्य शिबिरच नाही, त्या गावातल्या अंगणवाडी सेविका आहेत, त्या गावातले आशा सेविका, आशाताई आहेत, जिल्हा परिषद शिक्षक आहेत, त्या गावातले ग्रामसेवक आहेत, त्या गावातले सगळे जे ग्रामपंचायत सदस्य किंवा सगळे जे त्या गावातले लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधणे, आरोग्य शिबिर घेणे. आणि आपण जोपर्यंत तिथे पोहोचत नाही, मातीशी जोपर्यंत संपर्क तुमचा येत नाही, तोपर्यंत तुम्हाला मातीतले प्रश्न हे केबिन मध्ये बसून आणि एसी मध्ये बसून कळत नाही. आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये आपण जायचं. आता मी नेहमी, तुम्हाला माहिती असेल की दिल्ली, मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई, अख्खा जग फिरून झालं, बास झालं. आता आपलं घर बघायचं, आपलं गाव बघायचं, आपली माती बघायची, आपल्या गावात जायचं आणि तिथले प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा. हे करत असताना मला सगळ्यात जास्त सहकार्य, मनापासून सांगतो, आता परवाच आपण पानवमध्ये होतो की नाही, हे मलिकताई, आशा मलिक पानवमध्ये होतो. तर आशाताई ह्या सकाळपासून काहीच बोललो नाही बरं का त्यांना. आम्ही तर सकाळपासून वही घेऊन प्रत्येकीचं नाव, नंबर, असं आहे डॉक्टर, ह्याला असं आहे, तसं आहे, तिकडे जा, मी घेऊन जाते, काळजी करू नको, असं माझी बहीण मूर्तीलान पण कीर्तिमान, असे सगळेच तुम्ही. त्याच्यानंतर तिडीच्या आहे का, त्या तिडीच्या अंगणवाडी सेविका आल्या आहे का? मला वाटतं तिडीला, हा तिडीला आठवतं का आपण, ती पाय पूर्ण, अहो एक अशी केस बघितली, त्याचे फोटो मी माझ्या केईएम, म्हणजे सगळ्या भारतातले पहिले आलेली जी मुलं असतात त्या माझ्या संस्थेत केईएम मध्ये ते शिक्षण घेतात. भारतात पहिले आलेले, भारतातले पहिले 100 मुलं हे. तेव्हा मी महाराष्ट्रात पहिला असल्यामुळे मला तिथं ऍडमिशन मिळाली. त्या ग्रुपवर मी तो फोटो टाकला. ताई तुम्ही मला तो केस दाखवलेली आठवते का? तुम्हीच होते ना? आपण, मला वाटतं त्या दिवशी काय सावित्रीबाई फुले, नाही कुठली तरी जयंती होती, मला वाटतं का सावित्रीबाई फुलेंची जयंती होती. आपण तिथे हारबीर घातला, मुलं होती 8-10. ती केस मला यांनी खास, ते म्हटले डॉक्टर साहेब तुम्ही आहे ना थोडा वेळ? त्यांना म्हटलं एक पेशंट, म्हटलं मी संध्याकाळपर्यंत थांबेल त्या पेशंटसाठी, म्हटलं बाकी काही काळजी करू नका, इकडे आहे आमचे घर बघायला सगळे लोक. त्यांनी जी केसचा फोटो मी टाकला, ती केस आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये डिस्कस झाली. तशी केस कोणी बघितलेली नाही आणि त्यांनी सांगितलं की ह्याचं आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये या केसचे उपचार करून तुम्ही करा, आम्ही सगळी मदत करू. तर अशा केसेस मला या अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना दाखवल्या. पण एक दुःख आहे, तुमचं आझाद मैदानवर मागे आंदोलन झालं, मला माहितीये. त्या आंदोलनाला एक दिवस मी तिथे भेट दिली. त्या दिवशी मी अंगणवाडी सेविकांशी सगळ्यांशी बोललो. मला सांगा, एवढं सगळं आपण हे करतोय, पण आपल्याला योग्य सन्मान, आणि योग्य सन्मान, नुसतं सन्मान महत्वाचा नसतो. कुठे गेली महागाई, सिलेंडर कुठे गेलंय गॅसचं, पण आपला पगार, आपल्याला जी सन्मान राशी जी मिळते ती आपल्याला योग्य मिळते का? नाही सर, मिळत नाही. त्या आंदोलनामध्ये, आणि मी कित्येक वर्ष हे चाललंय आणि मला खूप दुःख होतं की या प्रश्नांकडे कोणाचंही लक्ष नाहीये. तुमच्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या जवळपास, म्हणजे मला वाटतं की सगळ्यात महत्वाचे जे आहे की तुम्हाला मानधन मिळतं, वेतन श्रेणी मिळते का? नाही मिळत. का बरं नाही मिळत हो? काय काम कमी करतो आपण? कोविडमध्ये आपण काय त्या मास्कनी प्रोटेक्शन होतं, पण स्वॅब घ्यायचं सगळं काम आपण जेव्हा मृत्यूच्या तोंडाशी, जेव्हा तोफेच्या तोंडाशी द्यायची वेळ आली तेव्हा आपणच होतो की नाही? पण आपल्याला योग्य वेतन श्रेणी, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा हा आपल्याला मिळत नाही. तुम्हाला हे माहितीये का की तुम्हाला रिटायरमेंट जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा तुम्हाला रक्कम किती मिळणार आहे माहितीये का? माहितीये? फक्त 1 लाख रुपये तुम्हाला 60व्या वर्षी कधीतरी मिळणार आहे. फक्त 1 लाख रुपये, ते पण कधी? आणि मदतनीस जे ते त्यांना 50,000. आशा सेविकांच्या बाबतीत तर अजून धोरणच ठरलेलं नाही.
पेन्शन, मला असं वाटतं की पेन्शन ही 3 घटकांना पेन्शन ही मिळाली पाहिजे. त्याच्यामध्ये आशा सेविका आणि मदतनीस, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि शेतकरी हे सगळे मारतायत, पण कोणालाच पेन्शन नाही. पेन्शन कोणाला मिळते? मी त्यांचं म्हणजे ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, पण तो आपला पण अधिकार आहे. मला कित्येक आशा सेविका अशा माहिती, शासकीय कार्यक्रम आपल्याला होतात, बरोबर आहे, शासकीय कार्यक्रम साजरे करा म्हणून आपल्याला सुपरवायझर सांगतात, बरोबर आहे, त्याला काही आपल्याला खर्च येतो का? तो खूप कमी असतो. अहो माझ्या माहितीत असे कित्येक जण आहेत जे जेव्हा निधी येत नाही, वेळेवर निधी येत नाही, तेव्हा स्वतःच्या खिशातले पैसे घालून ते कार्यक्रम करतात. त्याच्यानंतर मला वाटतं आहारासाठी आपल्याला दर बालकामागे किती पैसे मिळतात? 8 पैसे. अहो पैशाचा जमाना कधी 65 पैसे. अहो 65 पैशामध्ये मोजलं कोणी तर हसतील लोक आज. अहो 65 पैशामध्ये कसं काय आपण त्या मुलांचं आरोग्य, आणि आता आपल्या एक मागे मला वाटतं बागुलताई की शबानाताईंनी सांगितलं की याच्यामध्ये अख्खं गाव मुलं आणि सगळं आरोग्य आपल्या कुटुंबावर सोडून ते त्यांचा व्यवसाय करत असतात, आणि सरकार आपल्याला म्हणतं की 65 पैशामध्ये. अहो पैशाचा जमाना गेला आता. कुठे अहो 1000ला कोणी, 10,000ला 5,000ला कोणी आता विचारत नाही. कुठे इन्फ्लेशन गेलंय, कुठे आर्थिक आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं बोलतोय आणि अजून आपण 65 पैशामध्ये खेळतोय. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. त्याच्यामुळे मला वाटतं की आपली तुमची मागणी जी होती की दर मुलामागे आपल्याला अतिकुपोषित मुलं, तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा पण तुम्ही अभ्यास करा. 24 रुपये आणि 16 रुपये याची मागणी जी केलेली होती, पेन्शनची मागणी केलेली होती, आपल्याला जी दर 6 महिन्यांनी वेतनवाढ, मला सांगा इन्फ्लेशन म्हणजे जो दर वाढतो, पैशाचा दर वाढत जातो, म्हणजे जो आपल्याला महागाई वाढत जाते. 20 वर्षापूर्वी जेवढ्या किमतीला गहू आणि गॅस मिळत होता तो आता मिळतो का? नाही मिळत. तर दर 6 महिन्याने जसं शासकीय कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ असते, वेळोवेळी वेतनवाढ असते, तशी या अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना मिळाली पाहिजे. एक लक्षात ठेवा की आज तर म्हणजे या तुमच्या भावाने फक्त हे काय म्हणजे आमच्या क्षमतेप्रमाणे या भेटवस्तू आणि या खूप छोट्या गोष्टी आहे, पण मी 16, 17, 20 वर्ष जवळपास मी मुंबईत होतो. सगळ्या वर्तमानपत्रांपासून आताही मंत्रालयामध्ये ये जा किंवा याच्यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे माझा विद्यार्थी आहे. कधीही मला त्याच्याकडे जायला काही एंट्रीचं काही नाहीये, कुठेही कोणी मला कोणी थांबवत नाही, कधीही मी त्याच्याकडे जाऊ शकतो. किंवा पुढचं सरकार कुठलं येईल आपल्याला माहित नाही. जेवढे काही आघाडीचे नेते, सुप्रिया सुळे, जेव्हा फक्त सुप्रिया होत्या तेव्हा 1999-2000 साली त्यांची माझी मैत्री आहे, आणि फक्त मैत्री म्हणजे ओळख नाही, मैत्री आहे. तर राज्यातले जेवढे काही हे धोरण ठरवणारे जे नेते आहेत, त्याच्यात देवेंद्रजी असू द्या, उद्धव ठाकरेजी असू द्या, संजय राऊत असू द्या, त्यांच्या पेपरमध्ये मी 2.5-3 वर्ष मी कॉलम लिहिला आहे. त्यांनी खास मीटिंग मध्ये सांगितलं की हा डॉक्टर मुलगा आहे, याला मानधन हे बाकीच्यांपेक्षा जास्त मिळायला पाहिजे त्या कॉलमचं. तर तुमचे प्रश्न जे काही आहेत हे प्रश्न घेऊन या सगळ्या लोकांच्या समोर मी माझ्या शक्तीनिशी, अजून तर तुमचा भाऊ थोडा लहान आहे, थोडी क्षमता कमी आहे, तुम्हाला सांगतो थोडी क्षमता येऊ द्या, द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीला घेऊन येऊन तुमचा सत्कार करायला लावेल आणि तुमच्या मागण्या मान्य करायला लावेल. तर हे प्रश्न यांच्या समोर मांडण्याची जेव्हा केव्हा इथंही लोक येतात, इथंही भेटायला येतात, मागे श्रीकांत येऊन गेला तेव्हा तुमचे प्रतिनिधी आवर्जून या. आणि एक लक्षात ठेवा, भावावरती अधिकार दाखवायचा असतो. हा भाऊ आहे, या वहिन्या आहेत, त्यांच्यावर पण अधिकार दाखवा, 2 वहिन्या यांच्यावर पण अधिकार दाखवा. तर मला वाटतं की आपण एकमेकांच्या सहकार्याने या वैजापूरमध्ये एक नंदनवन पूर्व आपलं क्षेत्र हे सारखं आहे. जसं तुमच्या माझं जसं सहकार्य लागणार आहे तसं या भावालाही, लहान म्हणा, मोठा म्हणा, मधला म्हणा, कसंही तुमच्या घरातला एक कौटुंबिक सदस्य म्हणून मलाही तुमचं सहकार्य लागणार आहे, आम्हालाही सगळ्यांना तुमचं सहकार्य लागणार आहे. तर मला वाटतं की वेळोवेळी ही आपली पहिली भेट आहे. मला वाटतं की हे एक नव्या नात्याची सुरुवात होऊ द्या. आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की वेळ नव्हता, बिझी होतो, पण आता आवर्जून वेळ काढायचा.
असं ठरवलं आहे. अधूनमधून तुम्ही भेटत जा. आज म्हणजे इतक्या जणी आल्या, काल परवापासून आम्ही सतत, मी खरं तर माझा घसा खराब होता गेले 8-10-15 दिवस. मी ठरवलं होतं की प्रत्येकीशी मी स्वतः बोलेल, पण ते आवाजामुळे शक्य नव्हतं. 2-3 दिवसापूर्वीच जरा बरं वाटायला लागलं, म्हणून आजचा कार्यक्रम आपण करू शकलो, मी बोलू शकलो. तर हे नातं असंच वाढू द्या, फुलू द्या, आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय योगदान देता येईल हे याचा मी विचार करेल, हे मी करेल. आणि एक भाऊ म्हणून तुम्हाला ग्वाही देतो की तुमची ही नाही, बाकी कुठलीही समस्या असू द्या, काहीही असू द्या, जे जे काही शक्य होईल तिथे तिथे हा भाऊ तुमच्या मागे उभा असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.